आपण जेव्हा या क्षेत्रात येतो तेव्हा नो डाऊट काही फॅमिली बॅकग्राऊंड नसताना इकडे जम बसवणं ही बिलकुल सोपी गोष्ट नाहीये. अनेकांकडे लिगसी नावाची गोष्ट असते, अनेकांकडे नसते. मला सांग, अशा वेळी जेव्हा आपल्याला कोणाचंही पाठबळ नसतं तेव्हा इकडे स्वतःचं बस्तान बांधणं, प्रल्हाद, एक तर तुझ्यासाठी ते कसं होतं? सोपं होतं, खूप कठीण होतं? लर्निंग तर तू म्हणालास की अनेकदा हार सुद्धा आली. ती जर्नी कशी राहिली? माझ्या घरात बिलकुल बॅकग्राऊंड नाही काहीच आहे, नाही. काहीच नाही. पण बाबांना नाटक आवडायचं. अच्छा. म्हणजे बाबा नाटक पाहायचे, कारण नाटक ऐकायचे कॅसेट्स आणून, आणि ना ते संस्कार नकळत होत गेले, ती गोष्ट आवडायला लागली. म्हणजे आमचं ठरलेलं असायचं, जेव्हा चंद्रलेखाचा 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता प्रयोग असायचा पूर्वी, तर तो प्रयोग माझे बरेच 31 डिसेंबर 31st नाईट ही नाटकांमध्ये गेली आहे. वा. आणि असं असताना फक्त बाबांना आवड होती, पण मग मी रिहर्सल करायला लागलो. एकांकिकेत गेलो कॉलेजमध्ये, तर हां एकांकिका करतो ठीक आहे, पण सायन्सला आहेस लक्षात ठेव, अभ्यासही झाला पाहिजे. म्हणजे हाताला धरून अभ्यासाला बस असं बाबांनी कधीच केलं नाही. हां, तुझं तुला कळलं पाहिजे. नंतर असं झालं की मला ह्या क्षेत्रात करिअर करायचं आहे. कर कर म्हणाले. कर पण हां. जबाबदारी तुझी असेल, कारण क्षेत्र तू निवडतोयस. आणि मग असं करताना अभिनय नाटक केलं मी, गणपती बाप्पा मोरया. तर त्या नाटकाला चांगला रिस्पॉन्स होता. योगेश सोमणांनी लिहिलेलं नाटक, तर त्या नाटकाला रिस्पॉन्स होता. आणि आपण करत जातो ना, पण सगळे सोर्स नसतात आपल्याला तेवढे. म्हणजे माझ्या नशिबाने मला 13वीला पहिलं कमर्शियल नाटक मिळालं. हो, आणि त्याच्यानंतर एक नाटक मिळालं. पुढे काय? बरोबर. हां, पुढची दिशा आपल्याला दिसत नसते. मग हळूहळू ना तो काळ गेला. मग साधारण 12वी झाली, 13वी झाली. पण आता जाणवू लागलं की आता आपली जबाबदारी म्हणून काहीतरी आहे घरच्यांबद्दल. आणि जर मला या क्षेत्रात करिअर करायचं असेल, तर मला बाहेर नाही पडायचं आहे, तर मला या क्षेत्रात राहून सिस्टीममध्ये उतरून मला मार्ग शोधायचा आहे. मग म्हणून आता ह्या क्षेत्रात जे काम मिळेल ना ते करायचं. आणि मग अशा वेळेला एकीकडे एकांकिका करत असताना एकांकिकेला खर्च असतो, आपलं येणं जाणं असतं, पण कितीही करायचं. मग मी एका प्रोडक्शन हाऊसला रनर म्हणून काम केलं. हो, म्हणजे मी टेप ज्या असतात त्या पोहोचवायचो. हां, जेवणाचे डबे पोहोचवायचो. म्हणजे अंधेरी लक्ष्मी इंडस्ट्रीज पासून अंधेरी स्टेशनपर्यंत पहाटे मी चालत यायचो. आणि त्यानंतर रात्री इथून संध्याकाळी डबा घेऊन जायचो, रात्री तिथे थांबायचो. मग मी तिथे एडिट शिकायला लागलो. संजय गायकवाड नावाचे एडिटर होते त्यावेळेला. एविड आलं होतं आय थिंक सो. तर एडिट मी शिकायला लागलो, तिथे बसायला लागलो, आणि मला ते सुद्धा आवडायला लागलं. मी त्याच्यावरती सुद्धा बोटं फिरवायला लागलो. पण आता मी इथे आलो तर फक्त डबा पोहोचवण्यासाठी आलो आहे का? तर डबा पोहोचवण्यासाठी नाही आलो. तर मला इंडस्ट्रीत मग हे पण मी शिकून घेईन. मग मी काही काळ ते शिकलो. आणि मग मी टेप पोहोचवायला जायचो वरळीच्या झीच्या ऑफिसला. तर तिथे त्या ऑफिसमध्ये काच आहे आणि आतमध्ये एडिट रूम्स आहेत, ज्याच्यावरती लाल दिवे असायचे. तर मी टेप द्यायचो तिथे त्या टेबलवरती, आणि ते लाल दिवे पाहायचो की यार मला आतमध्ये कधीतरी जायचं आहे, बघायचं इथे काय आहे ते. आणि माझ्या नशिबाने मला महेंद्र कदमांचा फोन आला. महेंद्र कदम दिग्दर्शक, त्यांचा फोन आला की तू मला असिस्ट करशील का होम मिनिस्टरसाठी? मी म्हणालो हो. तर आता हे कारण मी जेव्हा त्या झिपझॅप झूप मालिका होती अल्फा मराठीवर, त्याच्यासाठी मी हे रनर म्हणून काम करायचो. आणि जसा वेळ मिळेल तसं विवेक देशपांडे सर, दादू आम्ही ज्यांना म्हणतो, तर दादूंना मग असिस्ट पण मी त्या वेळात करायचो. जे मिळेल ते करत सुटलो होतो. आणि मग तिथे गेल्यानंतर मग मी दिग्दर्शनात त्यांना असिस्ट करू लागलो. आणि मग मग मी एडिटलाही बसू लागलो. तर आणि तो दरवाजा माझ्यासाठी उघडला होता. आणि मग तिथे AB रोल नावाची मशीन होती, तर ती मी शिकून घेतली. मग त्या एडिटरसोबत छान हेमंत बोरे खूप मोठे एडिटर आहेत झीचे, तर त्यांच्यासोबत राहून बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. टेबलवरची मालिका बघता आली की इथे कसं बनतं, तर ते सुद्धा शिकता आलं. असं करत असताना काही वेळेला असं व्हायचं की नाटक नाही सुटलं पाहिजे यार,
कारण आपण काम येत जातं करत जातो अशा वेळी आपली जी मेन आवड आवड आहे आहे. ना, ती बाजूला होऊ हो, शकते हो, कारण हो. इथेच इतक्या व्यापात आपण बिझी होऊन जातो. हो, मग मी नाईट शिफ्ट करायचो. हा, मग 5 वाजेपर्यंत मी एडिट संपवायचो आणि 7 वाजता रिहर्सलला जायचो कॉलेजमध्ये. हा. आणि मग दिवसभर तिथे रिहर्सल करायचो हम्म. आणि ती रिहर्सल करून पुन्हा नाईटला यायचो. आणि आता असं झालं होतं की पैसे मिळत आहेत पण ते वाचवले सुद्धा पाहिजे. म्हणजे साधारण महिन्याला 5,000 मिळायचे तेव्हा. हम्म. आणि मग मी परळ भोईवाडा हा. हा म्हणजे शिवडीच्या बरोबर. इथे हो, हो, हो. तिथून ते वरळीला चालत यायला लागलो. काय सांगतोस? हो. अरे बापरे. मग ते ते थोडंसं केलं. त्यानंतर असं झालं की नाटक मग आता नाटक काय करायचं की मला शिकायचं आहे, मला ते नाही सोडायचं आहे. मग आसू आणि हासू नावाचं नाटक होतं. हम्म. आणि मोहन जोशी आणि जोशी त्यात होते. ऋग्वेदी होती. हम्म. तर त्या याला काही प्रयोग ना मी म्युझिक ऑपरेट करायला लागलो. म्युझिक हा, कारण दिग्गज माणसं आहेत, हो ती काम करतायत. हे एकलव्यासारखं शिकणं झालं. बरोबर. मग ते शिकत झालो. मग अच्छा हे कर, इथूनही शिकता येतं. मग मग मी काही नाटकांचं म्युझिक म्हणजे गरुड झेपच्या काही प्रयोगांचं म्युझिक केलं की प्रभाकर पणशीकर बाबांचे आवडते नट. हम्म. तर प्रभाकर पणशीकरांच्या नाटकाला म्युझिक ऑपरेट करायला मिळालं. आणि घरी येऊन भावा आज प्रभाकर पणशीकरांना मी असं समोर बघितलं. वा. असं झालं. आणि एक वेळ असं झालं की ह्या सगळ्याच्यामध्ये एक वाईट अनुभव आला की एक नाटक होतं. मी नाटकाचं नाव किंवा कलाकारांचं नाव घेणार नाही कारण ते कलाकार आता माझे मित्र आहेत. पण तेव्हा म्युझिक ऑपरेट करताना एका नाटकाचा काहीतरी प्रॉब्लेम झाला म्युझिक ऑपरेटरचा. आणि मी म्हटलं ठीक आहे, नाटक नाही थांबलं पाहिजे. आणि त्यांचा 25वा प्रयोग होता आणि त्या प्रयोगाला वेगवेगळ्या हस्ती येणार होत्या. शिवाजी मंदिरला प्रयोग होता. आणि मी तिथे गेलो तर वायर त्या ॲम्प्लिफायरची नीट नाही आहे. तर मी म्हणून नाही, हे नीट झालं पाहिजे. मग तिथून धावत शिवाजी मंदिरहून आयडियलच्या इथे गेलो. ती वायर घेतली. म्हणजे ती स्वतःच्याच पैशाने, आपल्या खिशात पैसे नसताना स्वतःच्याच पैशाने ती वायर घेतली, ती वायर आणली. त्यानंतर त्या सीडीमध्ये प्रॉब्लेम होता. तर ती सीडी बरं रिहर्सलही पाहिलेली नाही आहे आणि अचानक हातात क्यूशीट आली आहे आणि त्याच्यावरती वाजवायचं आहे. तर ती सीडी सुद्धा अडकत होती. आणि एवढ्या स्टेजवरून त्या एका कलाकाराने बंद करा म्हणून माझी नाहीये चूक, मी काही केलं नाहीये. मी त्या नाटकाचा प्रयोग व्हावा म्हणून मी आलोय. हा, मी याचे पैसे द्या असं सुद्धा नाही म्हटलेलं आहे. तरी मग मी ग्रीन रूम मध्ये इंटरव्ह्यूला गेलो. म्हणून सॉरी माझ्यामुळे, कारण एक आपल्याला गिल्ट येतं ना, मी तिथे बसलोय, जबाबदारी माझी आहे. बरोबर. बोलू नकोस, इथे नाही उभं राहायचं, तिकडे पिठात. बरं. आणि मला खूप त्यावेळेला असं झालं होतं की काय करू मी. आणि अशा वेळेला एक जण आला आणि म्हटलं की तुझी चूक नाहीये ना, तू सॉरी बोलायला नाही पाहिजे. तेव्हापासून ठरवलं आपली चूक नसेल तर सॉरी नाही. सॉरी नाही.